नाशिक येथील नगररचना विभागात कार्यरत असलेले श्री गणेश मुळे यांच्या कन्या क्षरा मुळे हिने माता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेतून त्यांच्या महान कार्यकर्तृत्वाला अनोख्या पद्धतीने उजळा देण्याचा सुंदर प्रयत्न केला। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावरचा फेटा, दागदागिने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यामुळे उपस्थितांची मने जिंकली। माता अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, तसेच देशभरातील मंदिरांचे जतन व पुनर्बांधणीचे कार्य केले। त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने क्षरामुळे हिने केलेले सादरीकरण कौतुकास्पद ठरले। या सादरीकरणातून इतिहासातील महान व्यक्तिमत्वांविषयी आदर निर्माण होण्यास मदत झाली असून उपस्थितांकडून क्षरामुळे हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले। लहान वयातच इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रभावी दर्शन घडवून तिने सर्वांची वाहवा मिळवली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक। प्रणाम, मैं हूँ मालवा की महारानी राजमाता अहिल्यादेवी होळकर। प्रजा की रक्षा, लड़कियों की शिक्षा, मंदिरों का निर्माण, ये है मेरा अभिमान। मी 8 वर्षाची असताना माझी खंडेराव होळकर यांच्यासोबत विवाह झाला। सासूबाई गौतमी यांनी एका हातात शास्त्र तर सासरे मल्हारराव होळकर यांनी एका हातात शस्त्र दिले। मग काय, शास्त्र आणि शस्त्र घेऊन मी राजकारभार पाहू लागले। एकच ध्येय समोर ठेवले, जे म्हणजे सुरुवात नेहमी छोटी करावी, पण शेवट मात्र एक सोहळाच बनला पाहिजे। आयुष्यात सावकाश चला, काही हरकत नाही, पण अशी चाला की आपल्या कर्तृत्वाची, मनमिळावू स्वभावाची आणि यशाची सोनपावले सदैव मागे उमटलीच पाहिजे। सत्याचा वापर भोगण्यासाठी नाही, तर प्रजेच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी केला पाहिजे। माझ्या राज्यात कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही, ही माझी जबाबदारी आहे। न्याय करताना मी माझा नातेवाईक किंवा शत्रू बघत नाही, मी फक्त सत्य आणि धर्म बघते। राज दरबारात न्यायाचा तराजू कधीच झुकता कामा नहीं। काबिलियत है मुझ में हर हुनर है, हर राह की मुसीबतों से मैं कभी डरी नहीं, चुनौतियों में मैं कभी हारी नहीं। विरोधी तो विरोध करते ही रहेंगे, पर मैं अपने राज शासन से कभी फिरी नहीं। मेरा वचन ही मेरा शासन है। उत्तर में काशी और केदार, पश्चिम में श्री सोमनाथ, दक्षिण में श्री शैल्यम, पूर्व में पूरी। जहाँ भी आपने श्रद्धा से मस्तक झुकाओगे, आपको शिव की प्रतिमा करते हुए महारानी अहिल्यादेवी होळकर के हाथ मिलेंगे। जय अहिल्या। सन 1767 मध्ये मी राघोबा दादांना पत्र दिले। राघोबा, माझे राज्य हिरावून घेण्यासाठी आला आहात, परंतु आपली मन इच्छा कधीच पूर्ण होणार नाही। आपण मला अबला समजलात का? परंतु मी कोणत्या प्रकारचे अबला आहे हे आपल्याला युद्धभूमीवर कळेलच। लवकरच आपली भेट युद्धभूमीवर होईल। माझ्या नेतृत्वाखाली मी सज्ज केलेली स्त्रियांची फौज तुमच्याशी युद्ध करेल। मी हारले तर मला कोणी हसणार नाही, पण आपण हारला तर तोंड लपवण्याची जागा राहणार नाही। जय कोट, जय कोट, जय मल्हार।